तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथमेश आणि मी करतोय ऑयस्टर मशरूम फार्मिंग. तर काल आपण टाक्या भिजत घातल्या होत्या, जे की केमिकलने अख्ख्या भरलेल्या होत्या. त्या टाक्या आज सगळ्या साफ करून घ्यायच्या होत्या, त्यामुळे सकाळ सकाळी उठल्यानंतर लगेचच त्या टाक्या साफ करून घेतल्या. टाकी साफ झाल्यानंतर दुसरी टाकी राहिली होती, जी की त्याच्यामध्ये पण परत पाणी सोडून दिलं. त्यानंतर काका आले होते, त्यांनी पाईप पहिला जॉईंट करून घेतला, जो की काल तुटलेला होता. पाईप जोडून झाल्यानंतर लगेचच मोटर चालू केली आणि सगळे फॉगर एकदम नीट चालत होते. मोटर पण लोड येत नव्हती जास्त. आपण 30 फॉगर लावले होते, ते सगळे चालू होते. एक पण फॉगर खराब नव्हता आणि टेम्परेचर वाढत नव्हतं, पण ह्युमिडिटी वाढलेली होती. त्यानंतर आपण लगेचच जुन्नरला गेलो, कारण का सामान आणायचं होतं, लाईटी लावायचे होते. काकांसोबत जुन्नरला आल्यावर एवढं काही सामान घेतलं होतं. आपण पाईप पण आणले होते, जे की वायर लावायला लागत होते. आपण या पूर्ण शेडमध्ये 3 लाईटी लावणार आहे, फ्रंटला, मिडलला आणि लास्टला. अंधार झाल्यामुळे काका लगेचच घरी गेले, मग उद्या सकाळी लवकर येणार होते. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग आवडला असता नक्की कमेंट करून सांगा. बाय.